सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरती सध्या राजकारण रंगताना पाहायला मिळतं आणि यामध्ये चर्चेला येते ती म्हणजे मार्करवाडीवरून सध्या सर्वच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलेलं आहे. आज शरद पवार सुद्धा तिकडे होते आणि एकंदरीत तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं आहे. नेमकं काय सांगा? नाही, पवार साहेबांचा मुक्काम आयुष्यभर कट कारस्थान करणाऱ्याच गावामध्ये, कट आणि कपट कारस्थान करणाऱ्या गावातच ते राहायला गेले आणि तिथंच मुक्कामला राहिले. ते कधी सत्याच्या गावाला राहायला खऱ्या अर्थानं आलेच नाही. खरं बघितलं तर नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत सगळं जग करत असतं आणि तुम्हीच हे आणलेलं तंत्रज्ञान आहे आणि तुम्ही आणलेलं तुमचंच लेकरू आता नाकरायला लागला या, हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि म्हणून मला वाटतं की ह्यांना आता काही काम राहिलं नाही. यांना वाटतं बॅलेट पेपर करावं, कारण थोडं बहुत मतात जर उमेदवार पडायला लागला तर बॅलेट पेपर खिशात घालता येतं, पळवून घेऊन जाता येतं. काय वेळेला 4-2 मतात गडी पडत असला तर ती खायला बी येतं. आता ही एवढं मोठं मशीन यांना खिशात घालायला येईना, गिळायला येईना, खायला येईना, कारण ते ऑनलाईन कॅम्प्युटरला जातोय ना डेटा निघून. त्यामुळे ह्यांचा झालाय प्रॉब्लेम. असं करतच हे निवडणुका जिंकत आले. यांना पारदर्शकता कोणत्याच गोष्टीमध्ये असता कामा नये ही यांची मानसिकता आहे. साधारणतः तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला की बॅलेट पेपर असेल तर तो खाता येतो, तो बदलता येतो. मात्र ईव्हीएम वरून त्यांचा आरोप असा आहे की जे मतदान करतो आम्ही त्याची रिसीटच येत नाही आणि ती रिसीट बदलली जाते. असं आहे की लोकसभेला बीजेपीला मतं पडली 1,49,00,000. जागा आल्या तिथं 9. ह्यांना काँग्रेसला पडली मतदान 96,00,000. जागा आल्या 13 आणि राष्ट्रवादीला मतदान पडलं 58,00,000. ह्यांच्या जागा आल्या 8. म्हणजे 1.5 कोटी ज्याला मतं पडले त्याच्या जागा येत्या त्या 9 आणि 96,00,000 मतं ज्याला काँग्रेसला पडले त्याच्या जागा येत्या त्या 13. मला वाटतं पवार साहेब हे बी गणित जरा मांडा की. का शाळेत बी लबाडेचाच गेलेला होता का तिथं बी सगळं फुटी सर्टिफिकेट शाळेतनं घेतली का तुम्ही? हे बी जरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा की. थेट इशारा पवारांच्या दिशेने करतायत. लबाड असेल, त्यानंतर कपटी असेल, त्यानंतर अगोदर तुमची भाषण होती त्याच्यामध्ये थेट टार्गेट आता झालेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र केवळ राजकारण हे पवारांमुळेच बिघडतंय का? काय झालंय गेली जवळजवळ 2014 ते 19 5 मधली 2.5-7.5 आता हे 5 12.5 मोठा वनवास आहे. हो, प्रभू रामचंद्राचा 12 वर्षाचा वनवास होता. आता ह्या पवार साहेबाला ह्यो वनवास 12.5 वर्षाचा आहे, म्हणजे 12च्या पुढं माप ओलांडतंय. त्यामुळं पवार साहेबांचा मळा हिरवागार जो होता तो आता वाळायला लागलाय, त्याला पाणी नाही येणार आता. त्यामुळं त्याच्या लक्षात आलंय ह्या वाळवंटात राहायचं किती दिवस, आणि म्हणून ही चाललेली धडपड आहे. महाराष्ट्रात काही प्रक्षोभक निर्माण होतोय का बघायचा, कधी जातीवरनं, कधी धर्मावरनं, कधी वेगवेगळ्या विषयावरनं. फक्त महाविकास आघाडी म्हणजे आता आग लाव्यांची आघाडी राहिली, दुसरं काही नाही. एक राजकीय प्रश्न आहे सदाभाऊ, ज्या प्रकारे तुम्ही मदतीला उभे राहिले होतात, मदतीचा हात तुम्ही ज्यावेळेला दिला होता, खासदारकी असेल, विधान परिषद असेल, अनेक निवडणुकांच्या वेळेला सदाभाऊ हे मदतीला होते. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर मंत्रिपदात सुद्धा आता विस्तार अजून झालेला नाहीये. तो नेमका कधीपर्यंत होईल आणि विस्तार झाला तर सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? इच्छुक आहेत का? असा आहे तो, आणि मी सांगतो, आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं, आमच्याकडं एकमेकाकडं पैऱ्यानं जाते ती, म्हणजे निंदायला पैऱ्यानं जायचं, पुन्हा काही ऊस तोडायला पैऱ्यानं जायचं. गुराळ घर असतात आमच्याकडं, ते पैऱ्यानं असतात. तुझं बाबा 4 आदनं गाळतो, तू माझे गाळ. शेत नांगरायचं असलं तर आम्ही पैरा करतो, तुझी 4 बैल माझे 4 बैल. आता आम्ही महायुतीवर पैरा केला, एकनाथ शिंदे साहेबांचा खासदार निवडून दिला, यांच्या आमदारासाठी काम केलं. आता ह्यांची वावरं आम्ही नांगरली. आता 2 साऱ्या आमच्या बी हिने नांगराव्या. आम्ही म्हणतोया, नाही नांगरल्या तर आपली बैल सोडायची आणि बाजाराला विकायची आणि आपलं का बसायचं. त्याला 5 वर्ष चारा घालता कुठं? म्हणजे शेतीचं उदाहरण देऊन सदाभाऊ थेट इच्छा व्यक्त करतात की मंत्रिमंडळात मला स्थान द्या. आता पैरा म्हटलं मी काय, तो आमच्याकडे धर्म पाळला जातो, आता हिने पाळायचं की नाही हे ठरवते. मग जर पाळला नाही तर मग सदाभाऊंचा इशारा काय असेल? नाही, शेतकरी हा कधी कुणाचा घात करत नसतो. जरी एखाद्याचं शेत नांगरून दिलं, त्याचं चांगलं पीक आलं, त्यानं आपलं शेत नाही नांगरलं तरी तो बिचारा त्याच्या खळ्यावरच्या राशीचं पूजन करतो, कारण तो त्याला पवित्र मानतो.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते सदाभाऊ खोत. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.